जो असणारा देव आहे, हा जो असणारा, याला मारायचं, याला मारण्यासाठी काय करावं? त्यावेळेस त्या सभेमध्ये अशी बसलेली एक मावशी होती आणि त्या मावशीने विडा उचलला आणि विडा उचलला, हे बघा सांगितलं, मी मारेल, आत्ता मारून, आत्ता मारते मी त्याला, तो म्हणजे माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे. ठीक आहे म्हणे, जा. सगळीकडे महाराज ही पुतना गोकुळामध्ये आली आणि गोकुळामध्ये आल्याच्या नंतर इतकं सुंदर महाराज, इतकं मनमोहक तिने रूप धारण केलं. सुंदर अशी साडी घातली, बेंटेक्सचे का असणार पण सगळे दागिने घातले, महिला मंडळ सगळे दागिने घातले, उत्कृष्ट असा केसाला गजरा लावला आणि पुतना निघालेली आहे. आणि बघता बघता यशोदे मातीच्या घराजवळ आली. यशोदे, दार उघड. मैयानं दार उघडलं आणि दार उघडल्याबरोबर विचारलं, आपण कोण? त्यावेळेस असं सांगितलं, तुझ्या मावशीच्या आत्याच्या पोराच्या चुलत्याची मी बहीण, म्हणजे तुझी मी मावस बहीण झाले बघ. अगं माय म्हणली, तुझ्या लग्नाला येणं झालं नाही, लॉकडाऊन मध्ये तुझं लग्न झालं, पण मला असं कळलं की तुला मुलगा झालाय म्हणून मी आले. आमचेही मला पैसे देणं झालते, पण मी तरी पण भांडून तंडून का होईना त्यांच्याकडनं पैसे घेतले आणि तुझ्या मुलाला सोन्याची चैन आणली. माथा यशोदेनं त्या पुतणेचं सुंदर अशा प्रकारे स्वागत केलं, घरामध्ये घेतलं आणि सांगितलं, अगं सांग कुठे तुझा कृष्ण, सांग कुठे तुझा मुलगा? त्यावेळेस तिने आता सांगितलं, हे बघा, आता एक 5 मिनिटापूर्वीच मी त्याला आंघोळ घातली आणि तू झोपलाय. त्यानं मनामध्ये विचार केला, बाबा किती भोळी आहे माझी आई, झोपण्यासाठी आलोय का मी इथं? मला झोपायला दुसरीकडे जागा नव्हती का? घर चालून गिराईक आले, बहुणीचा टाइम आहे, झोपले म्हणून सांगताय. त्यानं मोठ्या मोठ्या रडायला सुरुवात केली. बघ मला उठला बघ, हात टाका. आणि महाराज उठला म्हणल्याबरोबर माता यशोदेना छोट्याशा भगवंताला पुतणीच्या मांडीवरती दिलं आणि महाराज मांडीवरती दिल्याबरोबर माता यशोदा काहीतरी चहा पाण्याच्या निमित्ताने आतमध्ये गेल्या आणि ही पुतना भगवंताकडे पाहत होती. काय ते रूप आहे, राजसकुमार मदनाचा पुत्र रवी शशिकला लोकलिया, राजसकुमार मदनाचा पुत्र रवी शशिकला लोकलिया. जीवाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. सायुज्यता नावाची
आणि पुतणीच्या लक्षात आलं की आपण याला मारण्यासाठी आपण या ठिकाणी आलोय. महाराज भगवंताला तिने स्तनाला लावलं. प्रथमतः दूध ओढायला सुरुवात केली. त्याच्यानंतर विष ओढू लागला. त्याच्यानंतर रक्त ओढू लागला. पंचप्राण ओढू लागला. आता मात्र ती पुतना गायाळ झाली. कृष्णा सोड, सोड कृष्णा, कृष्णा सोड, सोड कृष्णा, कृष्णा सोड रे कृष्णा. देवानं सांगितलं अगं आई तुला काय वाटलं मी एकतर कोणाला धरत नाही आणि एकदा धरलं तर झोपलेलं प्रश्न कसं मी सोडत नाही. गतप्राण झाली धाड कंपनला. सगळं गोकुळ सगळं नंदग्राम त्या ठिकाणी कृष्णाला पाहत होतं की बाबा हा पोरगा वर गेलाच कसा. त्यावेळेस शिड्या लावून त्या पुतणीच्या शरीराचे तुकडे तुकडे करून त्या ठिकाणी त्या पुतणीला अग्नी देण्यात आली. बघा ज्या वेळेस अग्नी देण्यात आली त्यावेळेस पुतणीच्या शरीराचा चंदनासारखा वास येत होता, सुगंध येत होता. कस काय म्हणतात अरे ज्याच्या शरीराला भगवंताचा स्पर्श झालाय त्याच्या शरीराचा कधीच दुर्गंध येणार नाही. सुगंध येऊ लागला आणि पुतणीला सायुज्यता नावाची मुक्ती प्राप्त झाली. विठ्ठल